हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का आर्टिकल 31 संविधानातून रद्द का करण्यात आले? आर्टिकल 31 मुळे आपल्याला असे कोणते अधिकार मिळत होते की ते संविधानातून रद्द करण्यात आले? मग आता आर्टिकल 31 नुसार आपल्याला जे अधिकार मिळत होते ते मिळणारच नाहीत का? चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये. आर्टिकल 31 नुसार कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता सरकार कायदेशिवाय घेऊ शकत नव्हते. जर सार्वजनिक उद्देशासाठी जमीन किंवा मालमत्ता घेतली गेली तर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई देणे आवश्यक होते. यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण होत होते. मग समस्या कुठे निर्माण झाली? तर स्वातंत्र्यानंतर सरकारला जमीन सुधारणा करायच्या होत्या. मोठमोठ्या जमीनदारांकडील जमीन गरीब शेतकऱ्यांना वाटण्याचे धोरण राबवायचे होते. परंतु अनेक जमीनदार न्यायालयात जाऊन कलम 31 चा आधार घेत होते. त्यामुळे जमीन सुधारणा कायद्यांमध्ये अडथळे निर्माण होत होते. म्हणून 1978 ला 44वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यानंतर आर्टिकल 31 रद्द करण्यात आले. आणि आर्टिकल 31 रद्द झाल्यानंतर आर्टिकल 300 ए संविधानात जोडण्यात आले. या आर्टिकलनुसार कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही. याचा अर्थ मालमत्तेचा हक्क अजूनही अस्तित्वात आहे, पण तो आता मूलभूत हक्क नसून कायदेशीर हक्क आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की